ITI इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर विभागातील घरगुती विद्युत उपकरणांची देखभाल आणि दुरुस्ती या विभागामध्ये एक घरगुती उपकरण आहे, त्याला आपण हेअर ड्रायर म्हणतो. तर हेअर ड्रायरचे पार्ट्स, त्याची रचना, त्याची कार्यपद्धती, त्याचा उपयोग, त्यात होणारे संभाव्य दोषांची कारणे आणि उपाय या गोष्टींचं नियमित प्रशिक्षण दिलं जातं. त्यातला एक भाग म्हणून हेअर ड्रायर आहे. हा हेअर ड्रायर या ठिकाणी यांना खोलून दाखवण्यात आलेला आहे. यात बॉडी आहे, बॉडी प्लास्टिकची आहे, नॉन मेटॅलिक. नंतर यात हा पॉवर सप्लायचा भाग आहे. पॉवर सप्लायमध्ये सप्लाय वायर्स आल्या, टप कनेक्टर आला. या ठिकाणी सर्किटच्या वायर आणि पॉवर सप्लायच्या वायर जॉईंट झालेल्या आहेत. नंतर हा एक स्विच आहे, 2 वे स्विच. याच्याने लो आणि हाय म्हणजे ब्लोअरची स्पीड कमी होते किंवा जास्त होते. त्याच्यानंतर हा एक इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे, रेक्टिफायर सर्किट. रेक्टिफायर सर्किटवर रेजिस्टन्स वापरलेला आहे. त्याच्या सहाय्याने व्होल्टेज डाऊन केलेलं आहे. 6 व्होल्ट 9 व्होल्ट केलेलं आहे त्याला 240 AC आणि ते 6 व्होल्ट 9 व्होल्ट जे आहे त्याला रेक्टिफायरच्या सहाय्याने म्हणजे डायोड बसवून रेक्टिफायरच्या सहाय्याने DC केलेलं आहे. DC सप्लाय याच ठिकाणी बघा, या बॉडीमध्ये एक मोटर बसवली, DC मोटर आहे. या DC मोटरला DC सप्लाय देण्यात आलेला आहे. सप्लाय चालू केला की DC सप्लाय मिळतो त्याला. ही मोटर फिरू लागते. मोटरच्या शाफ्टवर पुढे पाते आहेत प्लास्टिकचे, पंख्यासारखे, फॅनच्या पात्यासारखे. त्याच्यामुळे हवा पुढे फेकली जाते. हा एक मेटॅलिक पाईप आहे. या पाईपमध्ये मायकाच्या अशा प्लस आकाराच्या 4 पट्ट्या ज्या आहेत उभ्या, त्या पट्ट्यांवर हिटिंग एलिमेंट बसवण्यात आलेलं आहे. म्हणजे स्प्रिंगसारखी पहिलं ते बारीक हिटिंग एलिमेंट नायक्रॉनच्या तारेची ते बसवण्यात आलेली असते. तिची 2 टोकं जी आहेत ती सप्लायला जोडलेली आहेत, त्याला सप्लाय दिलेला आहे. आणि इकडनं जेव्हा आपण सप्लाय देतो, त्याला पॉवर सप्लाय दिला जातो, तेव्हा या मोटरला DC सप्लाय मिळतो आणि त्या हिटिंग एलिमेंटला DC सप्लाय मिळतो. हिटिंग एलिमेंट तापते, मोटरचा फॅन हवा फेकतो, ती हवा तापलेल्या हिटिंग एलिमेंटवरून बाहेर येते. इकडून जी हवा बाहेर निघते ती गरम असते. तर त्याच्या साह्याने आता याला आपण हेअर ड्रायर एवढ्यासाठी म्हटलं की ओले केस वगैरे असले तर ते सुकवण्यासाठी याचा जनरली वापर केला जातो. घरगुती वापरात पण वापरले जाते. सलूनमध्ये कार्यक्रम सुद्धा त्याचा वापर करतात. तर अशा वस्तू विद्यार्थ्यांनी आणलेली वस्तू आहे दुरुस्तीला, तर माहितीसुद्धा त्यांना पुरवण्यात दिली जाते आणि त्यांना काय दोष कसा शोधायचा, दोष दुरुस्त कसा करायचा ते सुद्धा प्रशिक्षण दिले जातं. त्याप्रमाणे ते करू लागतात प्रयत्न. त्याच्याने आम्हालाही आनंद होतो, त्यांनाही आनंद होतो. धन्यवाद.